काय चाललंय ना हे कळणं किती महत्वाचं आहे कळतंय का तुम्हाला? ते जर का आपल्याला नाही कळलं ना तर त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणून सांगते ती सावी काय करते यावर लक्ष ठेवा. धैर्य याने काही ऐकलं तर नसेल ना? नाना, तुम्ही इथं तुम्ही तुम्ही दोघं एकत्र काय करता इथं? अचानक भेटले मला ते इथे. त्यांना कामाची गरज आहे म्हणत होते. मग आता तुम्ही सावीबद्दल काय बोलत होतात? काय चाललंय हे सगळं? तुला चांगलंच माहितीये सावी आधीच खूप जास्त डिस्टर्ब आहे. तर तुम्ही तिच्यावर लक्ष ठेवण्याच्या गोष्टी करताय. नाही, तू उगाच ना अर्थाचा अनर्थ करू नकोस. लक्ष ठेवण्याबद्दल नव्हते म्हणत मी, तिच्यावर लक्ष द्यावं लागणार आहे असं म्हणायचं होतं मला. आणि त्यासाठीच मी तिला देवळात घेऊन जाणार म्हणत होते. खरंच? धैर्य, सावी जरी माझी सून असली ना तरी मला मुलीसारखी आहे. आणि तिच्या अशा अवस्थेत तिची काळजी मी नाही घेणार तर मग कोण घेणार? हे बघ, तू तू काळजी करू नकोस. हा, तिचं नेमकं काय चाललंय ना ते कळेल आपल्याला. नाना काढतीलच ते शोधून. सावी तिच्या घरी गेली आहे म्हणल्यावर नेमकं कारण काय आहे हे भाऊ नाही तर आई शोधून काढतीलच. आई, काय करतेस तू? सावे, बरं असता दादा तू. अरे जो माणूस जिवंत आहे त्याच्याच पॉलिसीचे पैसे काढायला निघाला होतास. अनुराधा, हे काय करायला लागलेस? तू पण मान्य केलंस मधुसूदन आता ह्या जगात नाही म्हणून, परत येणार नाही म्हणून? हो, आता दुसरा आणि काय हातात आहे माझ्या भाऊ? हे गेलेत, हे आता मान्य करावंच लागेल मला. यांची वाट बघता बघता जर दीपाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. काय म्हणणं आहे तुझं? हे गेलेत ना? हा, गेलेत. पप्पा गेलेले नाहीये. किती वेळा सांगू मी तुम्हाला? तुम्हाला कळत कसं नाहीये? सावे, तू आता ही कुठल्या तरी वेगळ्याच जगात आहेस असं वाटायला लागले. तुझं डोकंच काम करत नाही, त्यामुळे तुला ऍक्सेप्टच करता येत नाही. तू की नाही आधी या जगात परत ये आणि आता मान्य कर की आपले पप्पा नाहीये त्या जगात. ते निघून गेलेत कायमचे. बस झालं दादा. वत्सल, तुमचे पप्पा जिवंत आहेत ना? मग त्याचा काय पुरावा आहे? तुमच्याकडे कसलाच पुरावा नाही, तुम्ही उगाच वाद घालायला लागलायसा. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना पुरावा पाहिजे ना? मी देते पुरावा. माझ्या पप्पांना मी शोधून काढत.
आणि इथं तुमच्या सगळ्यांच्या समोर आणून ठेवन. आजच चुकलं. मीच इतकी वर्ष त्यांच्या वाटाकडे डोळं लावून बसायला नको होतं. मीच ही आशा लावून धरली. म्हणूनच माझी ही पोर तिचे पप्पा परत येतील म्हणून आशा लावून बसले. माझं चुकलं. केतन, मी तयार आहे सह्या करायला. अनुराधा भाऊ, बस झालं भाऊ, बस झालं. मला यांची शपथ आहे भाऊ. देवा, अजून किती परीक्षा बघणारच माझी? अजून काय काय वाढून ठेवलंस माझ्या नशिबात? अजून किती अंत बघणारच माझा? तुला तुझ्या आयुष्यात धैर्य पाहिजे की धैर्यांना लवकरात लवकर डिवोर्स पेपर दे. त्यांच्याकडून आहे ना खूप सारी पोटगी माग आणि त्या घरातली सत्ता आहे ना कशी तुझ्या मुठ्ठीत घेता येईल ना ह्याचा विचार कर. काय वाटेल ते कर सावी, पण ह्या 24 तासात मी जे सांगितलंय ना ते काम पूर्ण झालंच पाहिजे. पप्पांना जर परत घरी घेऊन यायचं असेल ना तर सॉरी धैर्य, माझ्याकडे आता दुसरा काहीच ऑप्शन नाहीये. आता माझ्या पुढ्यात फक्त हा एकच ऑप्शन आहे. दोन तास झाले कॉल करतो हिला, कॉल का उचलत नाहीये ही? धैर्य, हे बघ, तू काय एवढी काळजी करतोयस? तिचा मोबाईल कदाचित सायलेंटवर पडला असेल. येईल ती, काळजी करू नको. हा, मी आलेच एक वेळ. आई, काय चाललंय? असं म्हणतात की भांड असं उंबऱ्यावर उपटं ठेवलं ना की ज्याची आपण वाट बघत असतो तो माणूस लवकर घरी येतो. धैर्य, पण जर तिला परतच यायचं नसेल तर? हिरा, उगाच मूर्खासारखं काहीतरी बोलू नका. फक्त आणि फक्त सावीमुळे या घरात घेतलंय तुम्हाला, तसंच बाहेरही काढू शकतो मी. सॉरी धैर्य, पण माझ्यावर चिडू नका. मी तेच सांगितलं जेवढं सावीने काल मला सांगितलं. म्हणजे तीच काल म्हणत होती की तिला या घरात राहण्यात काही इंटरेस्ट नाहीये म्हणून.
सावी सावी अगं कुठे होतीस तू? 2 तास झाले तुला कॉल करतोय, निदान एक कॉल तरी रिसीव्ह करायचास. किती काळजी वाटत होती मला तुझी. झालं आतापर्यंत तुम्ही माझी खूप काळजी केली. आता इथून पुढे काळजी करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. काय आहे हे? वाचता येतं ना? वाचा मग. धैर्य, कसले पेपर्स आहेत ते? धैर्य, सावी, अगं कसले पेपर्स आहेत ते? मला धैर्यांपासून घटस्फोट हवाय. सावी अगं काय बोलतेस तू? नको त्यावेळी कशाला वेडेपणा करतेस? इरा, मी नको त्यावेळी वेडेपणा नाही, पाहिजे त्यावेळी शहाणपणा दाखवते. बाजूला होतो. धैर्य, उगाच टाइमपास करू नका आणि याच्यावर सह्या करा. आधीच मी माझा टाइम बर्बाद केलाय, आता अजून माझा टाइम बर्बाद करायला मला काही इंटरेस्ट नाही. पटकन याच्यावर सह्या करून टाका आणि मला घटस्फोट देऊन टाका. नाही देणार मी घटस्फोट. सावी सांग की मला, बोल की कुणाच्या प्रेशर खाली येऊन करतेस हे सगळं? सावी बोल, माझी शपथ घेऊन सांग की घटस्फोट तुला हवाय. फक्त आणि फक्त सोयीच्छेने तू तो मागतेस. धैर्य, उगाच लहान मुलांसारखं वागू नका. गपचूप त्या पेपर्सवर सह्या करा. नाही करणार. सावी, लहान मुलासारखं मी नाही, तू वागतेस. अगं हा कुठला खेळ नाही सुरू आहे की कोणाच्या तरी प्रेशर खाली येऊन तो सोडून असंच निघून जायला. सावी, लग्न झालंय आपलं, पुढचं आयुष्य सोबत घालवायचंय आपल्याला, आणि तू हे सगळं बस करा धैर्य तुमचं लेक्चर.
तुम्ही या पेपर्सवर सह्या करणार आहात का नाही? नाही. धैर्य का मला संकटात टाकतंय? आता माझ्याकडे एकच पर्याय आहे. ठीक आहे, मग माझ्याकडे पण दुसरा ऑप्शन आहे. सावी, तू तर पक्की चालू निघालीस ग. काय ती तुझी ऍक्टिंग, काय ते तुझं खोटं बोलायचं स्किल. वा, ह्या वेळेला तुला 100 पैकी 100 मार्क. तुम्हाला जर डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या नसतील तर मग ह्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. आणि या पेपर्सवर सह्या केल्यानंतर या घराचे सगळे हक्क माझ्या नावावर होतील. हे तुला काय येड लागलं काय? तुझं तुला तर कळतंय ना तू काय बोलतेस ते? हे आई, बघितलंस ना, हे हिचं खरं रूप आहे. हे आता तिला बाहेर काढलंय. मुळात ही या घरात आलती का नाही ते पैसे हडपायला. माहित होतं मला. मला पण माहित होतं. एक नंबरची लालची आहे ही. दादा, जरा शांत बसा. तो विषय वेगळा आहे. वेगळा? अरे ही पोरगी का नाही अख्खं घर, हे अख्खा मुजुमदार निवास स्वतःच्या नावावर करायला निघालीये. आणि या घरात का नाही तू आणि ती राहत नाही, आम्ही पण राहतो. त्यामुळे तुझ्या फालतू प्रेमामुळे आम्ही रस्त्यावर येणार नाही, कळलं का? ए आई, हा धैर्य इथे प्रेमाचे रंग उधळत बसल. आपण काय करायचं? दारोदारी जाऊन भिका मागायच्या का? धैर्य, जे काही करशील ते विचार करून कर. नाही नाही, हे धैर्य तू सही करू नको. हा नाही करू दे की. अरे दादा, करू दे ना, बघतो मी. तू थांब की जरा. अरे काय थांबू अजून? किती थांबायचं? अरे घर विकायला काढले, तिचं नार करते ती. नाही तू चिडा 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 धैर्य. धैर्य, डोकं शांत ठेव. उगा चिडचिड करून कुठलाही डिसिजन घेऊ नकोस. शांत. काय शांत व्हायचंय? दर्या, शेवटचं सांगतोय, सही करू नका. सावी, या जगातली सगळी प्रॉपर्टी एका बाजूला आणि माझं तुझ्यावरचं प्रेम एका बाजूला.
एक वेळ या जगाची किंमत होऊ शकते, तुझ्या आणि माझ्या नात्याची कधीच नाही. अख्खं आयुष्य तुझ्या नावावर केलेलं आहे. हे घर काय मोठी गोष्ट आहे. सावी बोल, माझी शपथ घेऊन सांग की घटस्फोट तुला हवाय. सावी, या जगातली सगळी प्रॉपर्टी एका बाजूला आणि माझं तुझ्यावरचं प्रेम एका बाजूला. एक वेळ या जगाची किंमत होऊ शकते, तुझ्या आणि माझ्या नात्याची कधीच नाही. सावी, काय करतेस हे? असला काही मूर्खपणा करायचा नाही हा, अजिबात. तुला शपथ आहे माझी. धैर्य, मी खरंच मुद्दाम नाही करत आहे सगळं. मी खरं सांगते. सावी, माहितीये मला, माझी सावी असं वागूच शकत नाही. ओळखतो की मी तिला.